नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती. आज आपण ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवतोय. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते आणि चवीला तर इतकी सुंदर लागते. चपाती, ब्रेड किंवा आपण पावासोबत देखील ही पनीर भुर्जी खाऊ शकतो. अतिशय स्वादिष्ट लागते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा इथे मी 1 लिटर दुधापासून पनीर बनवून घेतलेलं आहे. दुधाला उकळी काढून त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, मग पनीर छान बनतं मोकळं मोकळं. आता एका साईडला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि बटरचा 1 क्यूब त्यामध्ये घातलेला आहे. तेलामध्ये असं बटर घातलं फोडणीमध्ये की फोडणीला खूप छान चव येते आणि पदार्थाला पण अतिशय सुंदर चव येते. 1 चमचा इतकी मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. मोहरी जिरं छान असं तडतडून आलं की नंतर यामध्ये आपण 3 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक कापून छान घालून घेऊया. 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी. 1 लिटर दुधापासून जितकं पनीर बनलेलं आहे, साधारणतः मध्यम आकाराच्या 2 वाट्या एवढं पनीर तयार झालेलं होतं. त्या प्रमाणात मी इथे भुर्जी बनवते. आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. त्या पण कांद्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. कांदा छान गुलाबी रंगावरती परतून झाल्यानंतर इथे 3 मध्यम आकाराचे टोमॅटो असे बारीक कापून घेतलेले आहेत. शक्य तितके बारीक कापून घ्यायचे म्हणजे भुर्जी कशी मिळून येते छान. टोमॅटो छान असा मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटो पटकन थोडा शिजायला पाहिजे म्हणून आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. असं फोडणीत मीठ घातलं की पटकन कसं कांदा टोमॅटो शिजून येतो. आपल्याकडं जर जास्त वेळ नसेल तर मीठ घालून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायची फोडणी. फोडणी छान मिक्स झाली की यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. आता त्याच्यासोबत आपण धना जिरा पावडर पण घालून घेऊया. साधारणतः 1.5 चमचा इतकी मी धना जिरा पावडर घातलेली आहे. आता आपण हिरवी मिरची तर वापरली आहे, परंतु आपल्या भुर्जीला छान कलर यावा म्हणून इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. काश्मीरी मिरची तिखट नसते, त्यामुळे कलरसाठी पदार्थामध्ये वापरायला हरकत नाही. आता या फोडणीमध्ये सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे. ताजी ताजी कोवळी छान कोथिंबीर आता बाजारात छान मिळते. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे पूर्ण मिक्स करून घेऊया व्यवस्थित फोडणी. थोडा वेळ शिजू द्यायची. थोडं 5 मिनटानंतर बघा तेल सोडतंय संपूर्ण आपला मसाला. आता यामध्ये 1 चमचाभर इतकी कस्तुरी मेथी छान चुरून घातली आहे. कस्तुरी मेथीमुळे पण खूप छान सुगंध पण येतो आणि छान पण बनते भुर्जी. आता आपण या स्टेपला पनीर संपूर्ण घालून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. सर्व पदार्थ छान मिक्स करून घेऊया आणि आता या स्टेपला अर्धा कप गरम पाणी घालून घेतोय. गरम पाणीच घालायचं पनीर भुर्जीमध्ये म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी पण छान राहते भुर्जीची आणि चव पण बिघडत नाही, म्हणून आपण इथे गरम पाण्याचा वापर करतोय. हे पहा किती सुंदर फ्लेवर आलेला आहे आणि सुगंध तर इतका सुंदर येतोय. आता थोडा वेळ शिजवून घ्यायची. भुर्जी अशी थपथपीतच जरा छान लागते खायला चपाती बरोबर किंवा ब्रेडसोबत किंवा पावासोबत. आणखीन 1-2-3 मिनटं छान शिजवून घ्यायची. मग गॅस बंद करून घ्यायचा आणि आपली मग भुर्जी तयार आहे सर्व करण्यासाठी. किती सुंदर बनली आहे बघा, खूपच छान. हॉटेलमध्ये खूप महाग मिळते, परंतु आपण घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी अगदी सुंदर अशी चविष्ट पनीर भुर्जी तयार करू शकतो. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे आपल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. धन्यवाद.